शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। दिवाळीत मिळणार शेतकऱ्यांना खुशखबर, शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार उचलणार पावले। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी आता सरकारच्या माध्यमातून लवकर होण्याची दाट शक्यता आहे। शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची गरज आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा, नमो शेतकरी योजनेचा मात्र लटकला। शेतकऱ्यांना लागली हप्त्याची प्रतीक्षा, मात्र आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार, सविस्तर अपडेट पुढे पाहूयात। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी वर्ग करण्याचे काम सुरू झाले आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। जर अद्याप तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका पीक विमा कधी मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। सध्या जर विचार केला तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा केली जात असल्यामुळे आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा, तब्बल 26 लाख बहिणींची छाननी सुरू। बोगस लाभार्थ्यांवरती होणार कारवाई। सरकारच्या माध्यमातून आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्याचे काम सुरू झाले असून 26 लाख बहिणींची छाननी सुरू आहे। ई पीक पाहणीमध्ये मोठा बदल, आता 20 मीटर आतवरूनच फोटो। शेतकरी मित्रांनो, तुम्ही ई पीक पाहणी केली का कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। जर अद्याप ई पीक पाहणी केली नसेल तर त्वरित ई पीक पाहणी करून घ्या, कारण की नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई पीक पाहणी अनिवार्य आहे। मोबाईलने ई-KYC करा, 5 लाखांचे कवच मिळवा। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, सर्वसामान्यांना होणार उपचारासाठी फायदा, सरकारची महत्त्वाची योजना। ई पीक पाहणी सर्व्हरला 25 दिवसानंतर आता गती, आता वेग वाढणार। शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे। ई पीक पाहणी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे। आपले सरकार पोर्टलच्या सेवा आता व्हॉट्सअपवरती मिळणार, नागरिकांना दिलासा। सरकारच्या माध्यमातून आपले सरकार पोर्टलच्या सेवा आता व्हॉट्सअपवरती मिळणार। बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली, सोयाबीनच्या दरामध्ये 60 रुपयांची वाढ। सध्या जर विचार केला तर सोयाबीनच्या दरामध्ये सध्या काहीशी सुधारणा पाहायला मिळत आहे। 4 महिन्यांपासून पीक कर्ज रखडले, शेतकऱ्यांचा संताप। उमरीतील चित्र आहे, पीक कर्ज वाटप न केल्यामुळे शेतकऱ्यांचा तीव्र संताप। शेती पिके पाण्यामध्ये नदीकाठच्या शेतकऱ्यांचे आतुनात नुकसान भरपाईकडे शेतकऱ्यांचे लागले डोळे। पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची होत आहे मागणी। भंडारा जिल्ह्यातील पशुधन प्रकल्पांना मिळाला 5 कोटींचा बूस्टर डोस, पशुपालकांना दिलासा। निधीचे वितरण तातडीने होण्याची मागणी करण्यात येत आहे। भंडारा जिल्ह्यातील पशुधन प्रकल्पांना आता 5 कोटींचा बूस्टर डोस। खरीप पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना 94 कोटी 90 लाख रुपयांचे वितरण, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे, लक्षपूर्वक पाहत चला। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्याचे काम सुरू झाले असून यामध्ये आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तसेच अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। सध्या जर पाहायला गेलं तर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 94 कोटी 90 लाख रुपयांचे वितरण हे करण्यामध्ये आले आहे। शेतकरी संघटनांकडून संघर्ष समितीची स्थापना, शेतकरी प्रश्नांवरती राज्यव्यापी आंदोलन जाहीर। महाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन शेतकरी प्रश्नांवरती लक्ष वेधण्यासाठी संघर्ष समिती स्थापना केली आहे। या समिती अंतर्गत 28 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये राज्यव्यापी आंदोलन आयोजित केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। शेतकरी प्रश्नांवरती आता राज्यव्यापी आंदोलन हे आता जाहीर करण्यामध्ये आले आहे। राज्यात पावसाचा जोर वाढणार, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचा इशारा पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी, राज्यातील काही भागामध्ये मागील 4 दिवसांपासून हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली होती, तर आता पुढील 5 दिवस राज्यामध्ये अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची हवामान खात्याने या ठिकाणी शक्यता वर्तवली असल्याचे पाहायला मिळत आहे।
शेतकरी कर्जमाफीवर महायुती सरकार ठाम, एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन पाहायला मिळत आहे। तसेच लाडकी बहीण योजना देखील सुरू राहणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे। साठवलेला कांदा सडू लागल्यामुळे उत्पादक सापडले अडचणीत, निर्यात सुरू होऊनही बाजारामध्ये अपेक्षित दरवाढ नाही, शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशा असल्याचे चित्र आहे। दरवाढीची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा असल्याचे चित्र। 75,000 शेतकऱ्यांना 55 कोटींचे वाटप होणार आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। खरीप 2024 मधील काढणी पश्चात पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्यातील 75,677 शेतकऱ्यांना 55 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई आता वाटप करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असून त्यामध्ये आता धाराशिव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। खरीप हंगाम 2024 मधील काढणी पश्चात पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्यातील 75,677 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 55 कोटी रुपयांची रक्कम ही आता जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहण्याचा प्रयत्न करू। सध्या तरी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। लाडकी बहीण योजना 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या देखील 15व्या हप्त्याचे 1,500 रुपये अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये एकत्रितरित्या लवकरच जमा होण्याची दाट शक्यता आहे। सरकारकडून शेतीसाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार। राज्य सरकारने दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजना सुरू केली आहे। या योजनेमध्ये दिव्यांग शेतकऱ्यांना कमी व्याजावरती 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार। अडचणीमध्ये भर, 25% अग्रिम नुकसान भरपाई झाली बंद। सरकारच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता शिमगा आंदोलन पाहायला मिळत आहे। पूर्वीप्रमाणे ट्रिगरची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे। कर्जमाफी संदर्भातील अजित पवार यांची प्रतिक्रिया लक्षपूर्वक पाहत चला। अजित पवार म्हणाले की आम्ही कर्जमाफीच्या आश्वासनापासून कधीच मागे हटलो नाही। महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख हा स्पष्टपणे केला आहे। या निर्णयासाठी आर्थिक बाबींची बारकाईने या ठिकाणी विचार केला जात असून त्यासाठीची आम्ही एक समिती नेमली आहे। ही समिती योग्य माहिती गोळा करेल आणि त्यानंतर योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी केली जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। मराठवाड्याला दुहेरी फटका सध्या जर पाहायला गेला तर मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे। अतिवृष्टीमुळे 1,832 गाव जलमय झाले असून शेतकऱ्यांचे देखील सुमारे 5 लाख हेक्टरवरील पीक या ठिकाणी मातीमोल झाले असून आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर त्यात त्वरित मदत जमा करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, यंदाचा गणपती सण गोड। गणपती आगमनापूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा, तसेच राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील आता लवकरच पीक विम्याचे वाटप करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। गणपती सणापूर्वीच आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी हस्तांतरित करण्यामध्ये आली आहे। तसेच आता पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या देखील खात्यावरती सरकारच्या माध्यमातून लवकरच दुसऱ्या टप्प्याचे देखील वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा मंजूर दाखवत आहे अशा सर्वच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। पहिला टप्पा वाटप झाला असून आता दुसऱ्या टप्प्याचे देखील लगेच वाटप केले जाणार आहे। शेतामध्ये रानडुकरांचा हैदास, मका भुईमुग कपाशीचे पीक जमीनदोस्त, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे। शेतामध्ये रानडुकरांचा हैदास असून मका भुईमुग कपाशीचे पीक या ठिकाणी जमीनदोस्त झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीतरी मदत करावी अशी देखील शेतकऱ्यांची मागणी आहे। सध्या तरी आता शेतामध्ये रानडुकरांचा हैदास असल्याचे चित्र। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 52% शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केली। शेतकरी मित्रांनो, तुम्ही ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर आयडी काढला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। शासकीय योजनांच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून आता सर्वच शेतकऱ्यांना फार्मर आयडी हा अनिवार्य केला आहे। शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा।
नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। गणपती सणानिमित्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते। मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा झाला नाही, त्यामुळे नेमका हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सरकारवरती देखील शेतकऱ्यांची सध्या तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे। मात्र त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा करण्याची गरज नाही, कारण की येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। राज्यातील साधारणतः 96 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना देखील हप्त्याची गरज आहे। सोयाबीन दरासंदर्भातील बातमी। बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनचे 169 क्विंटलची आवक झाली होती। तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर 4000 रुपये, जास्तीत जास्त दर 4400 आणि सरासरी 4300 रुपयांचा दर मिळाला। सोयाबीन बाजारामध्ये चिंता। अमेरिकेच्या सोयाबीनची खरेदी चीनने थांबवली। डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापारी युद्धाचा फटका अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांना देखील बसत आहे। अमेरिकेच्या सोयाबीनचा सर्वात मोठा खरेदीदार असलेला चीनने या ठिकाणी आता सोयाबीन खरेदी बंद केली आहे। कर्जमाफीबाबत समितीचा अहवाल आल्यानंतर उपाययोजना। अजित पवार यांची माहिती। राज्यातील शेतकऱ्यांना 2017 व 2019 या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेमधून कर्जमाफी करण्यामध्ये आली होती। त्यानुसार आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। कर्जमाफीबाबत समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। कांदा दरासंदर्भातील बातमी। श्रीरामपूर या ठिकाणी कांद्याला 1700 रुपयांचा दर मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गावरान कांद्याची 25,290 गोण्यांची आवक झाली होती। तर या ठिकाणी चांगल्या कांद्याला 1700 रुपयांचा भाव मिळत असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेला तर दरामध्ये काहीशी सुधारणा होण्याची शक्यता। शेतकऱ्यांचे हित सर्वोपरी। अमेरिकेच्या 50% करवाढी विरुद्ध कृषीमंत्री चव्हाण यांचा निर्धार पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचे हित सर्वोपरी असल्याची प्रतिक्रिया कृषीमंत्र्यांनी दिली असून अमेरिकेच्या 50% करवाढी विरुद्ध कृषीमंत्री चव्हाण यांचा निर्धार पाहायला मिळत आहे। 22,000 अर्ज फक्त 10,500 शेतकऱ्यांना मिळाले। सौरपंप। परभणी जिल्ह्यातील चित्र। खरीपानंतर रब्बी हंगामी सिंचनविना जाण्याची शेतकऱ्यांना भीती आहे। 22,000 अर्ज असून फक्त 10,500 शेतकऱ्यांनाच या ठिकाणी सौरपंप देण्यामध्ये आले असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।